परमेश्वरी शक्ती उपस्थित आहे। आपण सर्व मिळून एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने मानदेवी बाबा जोगदेवीच्या आदेशाप्रमाणे मौदा आश्रम येथे पंधरवाडी चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। मानव धर्माचे संस्थापक मानदेवी बाबा जोगदेवी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। आई मातोश्री वाराणसी या चर्चा बैठकीत उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष धामणगावतील मार्गदर्शक मदनजी पंचावते उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन करणारे डोरलेजी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। आदरणीय मन सामोर बसलेले बाबाचे सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा एकसाथ नमस्कार। या ठिकाणी तत्वशब्द नियम वर मार्गदर्शन करा असं सांगितले, पण मी माझा अनुभव सांगतो। या मार्गात कोणी सुखी व्यक्ती आला नाही, सुखी व्यक्ती आला नाही आणि सहजासहजी या मार्गात आम्ही प्रवेश केला नाही। कारण कोण्या देवीकडे जाणत्याकडे असं कुठेतरी भटकलो होतो। अशा परिस्थितीतून जेव्हा आमचा कोणीच राहिला नव्हता या जगामध्ये, तेव्हा माझ्या तरी परिवारामध्ये कोणातरी सेवकांनी मला मार्गदर्शन केलं आणि या मार्गाची नियम पडले आणि या मार्गात प्रवेश केला। दुःख एवढे होते, मी कधी दारू न पिणारा व्यक्ती 2 वर्ष दारू पिलो, दारू एवढे पिलो 7 गिलास 6 गिलास 8 गिलास, कधी पौवा पूर्ण देशीचा असा चालू होता। माझ्याबरोबर माझ्या परिवारावर दारूचा असर झाला होता। माझा 2 नंबरचा मुलगा याला तब्येत बिघडली आणि सिरियस त्याला दवाखान्यात गेला की दारूच्या व्यसनामध्ये खूप होतो। दवाखान्यातून औषध दिलं आणि त्याला घरी आणला। दुसऱ्या दिवशी माझ्या घरी गावातले 2 सेवक आले। त्याच्या अगोदर कोणीच माझ्या मदतीला धावून आला नाही। चुलते काके मामे मावसे सासू सासरे पण दूर गेले होते, अशी अवस्था माझी होती। कारण छोटासा मुलगा घेऊन मी वंदन फिरत होतो, या जाणत्याकडे त्या जाणत्याकडे, या देवीकडे त्या देवताकडे, पण कोणी आला नाही। या मार्गातला सेवक त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि या मार्गाचे नियम पटले म्हणून आम्ही या मार्गात प्रवेश केलो। मार्गात प्रवेश केल्यावर ज्ञान झाला, त्यामध्ये प्रतिमा आणि हवन झाला। आता आधी तो नियम लागू आहे, त्यावेळेस तो नियम लागू होता 93 मध्ये। पैसे नसतील 500 रुपये आश्रमनिधी भवन निधी भरा आणि प्रतिमा घेऊन जा आणि 9 होण्यापर्यंत पूर्ण करा। त्यावेळेस मी 100 रुपये देऊन प्रतिमा आणली आणि शब्द दिला 9व्या होण्यापर्यंत मी पूर्ण करेन। त्याचा आवड सेवक बनले असल्यामुळे संपूर्ण सेवेचे जीवन 9 होण्यापर्यंत माझी आठवण विसरली नाही आणि 9व्या लग्नाला माझ्याकडे पैसे नसताना मी एका व्यक्तीला 5,000 रुपये मागितले आणि 9वा हवन टाइम खात्यात केला। पण ते माझे 9 महिने पैसे भरायची मला परमेश्वराने सद्बुद्धी दिली नाही, आठवण विसरली। मी माझ्या मार्गदर्शनाबरोबर खूप फिरत होतो। माझे मार्गदर्शक स्वर्गीय ताराजी साहेब सोडली, त्याला आवड 9वा आवड मी फिरत होतो आणि शेती पाहत होतो, पण माझी गृहस्थी खालावत गेली। गृहस्थी सामोर जातच नव्हती। 12 एकर शेती होती, शेतीमध्ये
वाहून जायला लागलो आणि माझ्या मार्गदर्शकांसोबत बसलो आणि विषय काढलो. साहेब म्हणतो माझी अशी परिस्थिती आहे, याच्यावर मला काहीतरी मार्ग सांगा. तर ते तुझी म्हणते आणि चूक असेल तू आपली चूक सोड म्हणते. माझी तर चूक मला लक्षात येत नाही आणि मी तुमच्या बरोबर राहतो तर तुम्हाला काही माहित नाही. एक काम करणार तू परमेश्वराला सांग म्हणते. बाबा हनुमानजीने सांग कापून जाऊन झाले का माझी अशी कोणती चूक आहे, माझ्या लक्षात येत नाही पण ते माझ्या निदर्शनात आणून द्या. तसंच केलं आणि परमेश्वराने दुसऱ्या दिवशी ते चूक माझ्या लक्षात आणून दिली. मार्गदर्शनासोबत मी बसलो आणि बसता बसता चर्चा निघाली. साहेब माझे 1001 भवननिधी पूर्ण झाली नाही, याची चूक होऊ शकते का? हो म्हणजे होऊ शकते, कारण तू बाबाला गेलेला शब्द पाळलेला आहे तर ही चूक तुझी आहे म्हणजे. घरी जा म्हणे परमेश्वराला माफी माग म्हणे आणि 1001 रुपये भवननिधी भरून टाक म्हणे. गेलो परमेश्वराला शब्द दिलो आणि भवनात गेलो. आता 2007 मध्ये पैसे भरले गणेशदादा. त्यावेळेस 1001 आम्ही भवननिधी घेत नाही म्हणे. 500 रुपये तुम्हाला करावं लागतील. ठीक आहे म्हणून 500 रुपये करा. दुसऱ्या 2 महिन्यामध्ये मी 1001 रुपये अजून पुन्हा देऊन दिले म्हणजे 1001 आश्रमनिधी आणि 1001 भवननिधी माझी पूर्ण झाली आणि डोक्यामध्ये माझ्या लाईट लागला. आज सतत भगवंताने सुरू आहे. कुठे चर्चा पेचा असो, कुठं हवन असो, कुठं संरक्षण असो आणि परमेश्वराने तेव्हापासून मला कुठेही ठेवलं नाही. आज माझे 2 मुलाच्या महाग आले आहेत, त्यांचे पैसे भरून झाले आहेत. पण मी शेवटाला फोन केला कोकणे दादा नागपूर. त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि सांगितलं सगळं करून तू फुलला नाही. तुझ्या आणि तुझ्या मुलाचे पैसे झाले तर तुझ्या परिवाराने कधी घडणार आहे. आणि तुम्ही शब्द केला. मुलाने सांगितलं आपल्याला परिवारात सर्वजण आहे, सर्वांच्या आश्रमनिधी आणि भवननिधी पूर्ण करणे आहे. बाबाच्या शब्दात आपला परिवार ठेवायचा नाही, आपल्याला राहायचं नाही. आता माझ्या मुलगा फोन केला त्याने सांगितलं का मी मुंबईला नोकरीला माझा मुलगा परमेश्वराने मला खूप काही दिलं आहे, मी इथं सांगू शकत नाही. त्याने सांगितलं का मी 28 तारखेला येतो, आपण भावना देऊन सगळ्याची संपूर्ण निधी भरून जाऊ. म्हणून माझी अशी सर्वांना विनंती आहे. कारण मी हा एक नंबर आहे बाबा चिन्हामुळे तुमचे आश्रमनिधी भवननिधी भरली नव्हती आणि त्यांच्याकडे दुःख आले आणि त्या दुःखाच्या प्लेटमध्ये राहून टाकली. मांडणीमध्ये त्यांनी हा विषय ठेवला तर त्याला सांगितलं का आश्रमनिधी भवननिधी पूर्ण झाली आहे ना? नाही म्हणजे ही चूक आहे म्हणजे तुम्ही भरून पाहा. तो म्हणजे आश्रमनिधी भवननिधी भरल्यानं जरी दुःख तू होत असतील मी 1 लाख रुपये कुठे भरतो आणि त्यांनी ते आश्रमनिधी पूर्ण केली. आश्रमनिधी भवननिधी पूर्ण केली आणि त्याच्या भावसुराला 2 बिमाऱ्या होत्या. इकडे आश्रमनिधी भवननिधी पूर्ण केली आणि तिकडे डॉक्टरनी ब्लड टेस्ट केला, रिपोर्ट आली तर नॉर्मल आली, एड्स आणि कॅन्सर. म्हणून कारण इकडे वेळेचा बंधन आहे. म्हणून मी सर्व बांधवांना अशी विनंती करतो की ज्यांनी आश्रम